गुड नाईट. नमस्कार. तू हिरे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे की अर्णव इथे घाई गडबडीत आयसीयूतनं बाहेर आलेला असतो. अंजलीची तब्येत सगळेजण विचारू लागतात. त्यावेळेला तो सांगू लागतो की बाळाची तब्येत जरा क्रिटिकल आहे, तर लवकरात लवकर सिझेरिंग करायला डॉक्टरांनी सांगितलं आहे. असं ऐकल्यानंतर आजींना तर घामच फुटला, गरगरायल्यासारखं होऊ लागतं. अर्णव म्हणू लागतो की मी पटकन जाऊन औषधं घेऊन येतो, सिझेरिंगची तयारी सुरू करणार आहे. आता इथे आजीला मग वल्लवी शांत बसायला सांगते आणि पाणी आणते. त्यांच्या तब्येतीची ती काळजी घेऊ लागते. घरातल्यांना सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. आता अर्णव तर खूपच जास्त घाबरलेला असतो. नम्रताला ना इथे फोन करून तिची आई तिकडे काय काय चाललं आहे ते विचारू लागते. तर ती सांगू लागते की राजेश म्हणजे राकेश हा कोमात गेला आहे आणि त्याच्यामुळे टेन्शन घेऊन अंजलीताईला आता लेबर पेन सुरू झाले, तर त्यांची सिझरिंग करावं लागते. त्यांची BP खाली लो होती. हे ऐकल्यानंतर तिची आई पण म्हणू लागते की काय एकावर एक इश्यूच्या फॅमिलीत संकट येत आहेत, बिचारी एवढ्या संकटांवर कशी सामोरे जात असेल. या टेन्शनमुळे ती म्हणू लागते की आता तिथे काही घडलं, काही गरज वाटली तर मला फोन कर, मी बाबांना घेऊन डॉक्टरकडे थोड्या वेळाने जाणारच आहे. पण त्या अगोदर ती आता फोन ठेवल्यावर म्हणू लागते की मी मठात जाऊन येते आणि अंजलीच्या तब्येतीसाठी देवाकडे प्रार्थना करते. तर इथे शुभंकर येतो आणि तोही म्हणू लागतो काकू मग मीही तुमच्यासोबत येतो. तर ती म्हणते नाही तू घरी थांब. तर तो म्हणतो अहो मी काही एवढं लांबून पायी नाही आलेलो, इंदोरवरून गाडीत बसूनच आले, मला इथे चांगली ठिकाणं पाहायला भेटतील, मी येतो तुमच्यासोबत, असं म्हणत तो त्यांच्यासोबत निघतो. इकडे आजीने मात्र आता त्यांच्या कुलगुरू जे आहे त्यांना बोलवलेलं असतं. आता त्यांना ती विचारू लागते की तुम्ही आता याच्यावर काहीतरी पर्याय सांगा, घरावर एकावर एक मोठी संकट येत आहे. अंजलीची तब्येत, जावई बापूंची तब्येतही खराब आहे, त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. तरी सगळ्यांच्या कुंडल्या पाहून एकदाच ग्रहदशा खराब झाली आहे, तर त्याच्यावर काही पर्याय निघतो का हे पाहण्यासाठी आजी आता गुरुजींना सांगू लागते. आणि गुरुजी लगेचच ताबडतोब काय होते काय नाही तुम्हाला थोड्या वेळात फोनवर कळवतो असं म्हणू लागतात. आपल्याला इथे हेही दिसेल की अंजलीजवळ इथे आपली ईश्वरी थांबलेली असते आणि ती पाहते की अंजलीताईची तब्येत जास्तच खराब होऊ लागते. ती जोरात रडू लागते. राजेश राजेश अशी हाका मारू लागते. धुंदीमध्ये असते, बेशुद्ध असते. आणि त्याच वेळेला डॉक्टरांना मग बोलवून घेते ईश्वरी. डॉक्टर तर सांगू लागतात की जास्तच तब्येत खराब होती, आपल्याला लवकर सिझेरिंग करावं लागेल. अर्णव गोळ्या औषधं आणण्यासाठी बाहेर गेलेला असतो. तो हॉस्पिटलच्या बाहेर असतानाच त्याला रिया आलेली दिसते. रियाला पाहून तो टेन्शनमध्ये येतो आणि म्हणू लागतो की तू इथे का आलीस. तर ती म्हणू लागते त्या सर्वेश विरोधात तू मला काल 4 वाजेला बोलवणार होतंस ना, तू तर काही बोलवलं नाही. आणि हे सगळं काय घडतंय, मी ते खरं आहे का खोटं आहे पाहण्यासाठी इथे आले. खरंच तो राजेश कोमात गेला आहे का. तर इथे आता अर्णव सांगू लागतो की ही वेळ आत्ता नाही, कारण आत्ता माझ्या ताईची तब्येत बिघडली आणि तो तुझा सर्वेश म्हणजे राकेश हा कोमामध्ये गेलेला आहे. त्याच्यामुळे आता माझ्या ताईच्या तब्येतीसाठी आपल्याला हे सगळं नंतरच करायचं आहे. आपल्याला इथे हे पाहायला मिळेल, इथे ईश्वरी फोन करते आणि म्हणते लवकर या, ताईंची तब्येत जास्त खराब होते आहे, औषधं घेऊन लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये या. तर तो म्हणतो हे काय आलोच, मी खालीच आहे. तर इथे आपल्याला हे पाहायला मिळेल की ईश्वरी फोन ठेवते आणि अर्णव पण ठेवतो. पण इकडे रिया लगेचच भांडण करू लागते अर्णवसोबत आणि ते म्हणू लागते की मला आत्ताच्या आत्ता त्या सर्वेशला पाहायचं आहे, त्याला जा विचारायचं आहे, मी खरं की खोटं पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणार. अर्णव म्हणतो माझी पूर्ण फॅमिली तिथे बसली आहे, प्लीज तू आज जाऊ नकोस. पण ती काही केल्या कुणाचं ऐकत नाही आणि त्याच वेळेला अर्णव तिच्या मागे धावत येतो. ईश्वरी त्याला विचारू लागते काय झालं. मग तो सांगू लागतो की रिया नावाची ही ह्या राकेशची गर्लफ्रेंड आहे, आता ती जा विचारायला निघाली आहे, हॉस्पिटलमध्ये सगळेजण आहे. आता ती हॉस्पिटलमध्ये गेल्यावर काय होईल ह्या गोष्टीने दोघांनाही भीती वाटते. लगेचच त्याच्यावरती ईश्वरी उपाय काढते. ईश्वरी धावत पळत त्या बाईच्या मागे, रियाच्या मागे जाते, तिला हाताला धरते आणि तिथेच थांबवते की घरचे सगळे मंडळी आहे, तर तू त्यात आता आतमध्ये जास्त जाऊ नको. पण ती ऐकायला तयार नसते. ईश्वरी चिडते. आता ईश्वरी तिला रागारागाने हाताला धरून खेचते आणि त्या राकेशच्या खोलीमध्ये जिथे तो ॲडमिट असतो तिथे घेऊन जाते आणि म्हणते बघ याची काय अवस्था आहे आणि वाटतं का तुला हा आता तुझ्या प्रश्नांची उत्तरं देईल, तू त्याला जाब विचारू शकतेस. आता एक क्षणासाठी का होईना इथे रिया त्याच्याकडे पाहते, तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि आपल्याला ह्या व्यक्तीवर किती प्रेम होतं, ह्या व्यक्तीची ही अशी अवस्था आहे पाहून तिच्या डोळ्यात 1 मिनिटासाठी पाणी येतं. तर इथे पुन्हा एकदा ईश्वरी खेचून तिला घेऊन जाते अंजली जिथे ॲडमिट असते. अंजलीला दाखवत ती म्हणते ही माझी नणंद, हे सगळं तिने सहन केलं आहे
आता तिला सत्य माहीत नाही आणि अशा कंडिशनमध्ये तिला जर काही कळालं, तिची तब्येत आणखी बिघडली तर? रिया इथे आता घाबरते. नंतर बोलूया म्हणून ती तिथून निघून जाते. ईश्वरीच्या सावधपणाने ही सगळे संकट टळल्यामुळे अर्णव तिला थँक्यू म्हणू लागतो आणि अंजली ताईसाठी दोघंही देवाकडे गणूबाप्पाकडे प्रार्थना करू लागतात. संध्याकाळ झाली आणि इथे आता बाबा झोपेतनं उठतात. आता ईश्वरीच्या आईला विचारू लागतात की काय खयाली खुशाली तिकडची. तर हॉस्पिटलमध्ये मी फोन केला होता, तर तिथे नम्रता सांगत होती की त्या राकेशची तब्येत फार खराब आहे, तो कोमत आहे. आणि आता हे सगळं घडले म्हटल्यावर अंजलीने त्रागा करून घेतला आणि तिलाही ॲडमिट करून लवकरात लवकर सिझेरिंग करायचं ठरले. तरी ते तिचे बाबा म्हणत असतात की त्या राकेशसाठी तू प्रार्थना नाही ना केली देवाकडे, त्याच्यासाठी काय गरज आहे प्रार्थना करायची, ज्याची त्याची कर्म जसे तसे भोगावं लागतात. तरी ते शुभंकर विचारू लागतात तुम्ही कोणाबद्दल बोलताय. तर ईश्वरीचे बाबा सांगतात तुला नंतर सांगल, आत्ता तू इथे आला आहे तर थोडा निवांत राहा. ईश्वरी आणि नम्रता ही राकेश ज्या खोलीत त्याला ॲडमिट केलेलं असतं तिथे जातात आणि तिथे जाऊन त्याची ही अवस्था पाहतात. इथे मात्र ईश्वरीला 1 मिनिटासाठी पण त्याची खीव येत नाही. पण नम्रता म्हणू लागते की त्याला काय झालं नक्की, खरंच ॲक्सिडेंट झाला आहे का त्याचा, कसं झाला असेल गं. ह्या गोष्टी त्या दोघींना टेन्शन आलेलं असतं. पण राकेश बेशुद्ध आहे की शुद्धीवर हा डाऊट आता इथे ईश्वरीला उत्पन्न झाला आहे. ईश्वरी त्याची पूर्ण फाईल चाळू लागते. ती म्हणते मला ना थोडासा डाऊट येतो आहे, हा खरंच कोमात गेला असेल का. नम्रता म्हणते काहीही काय बोलते. आणि आता इथे आपल्याला हेही पाहायला मिळेल शुभंकर निवांत बसून हा बोलत गप्पा मारत बसलेला असतो ईश्वरीच्या आईसोबत आणि जुन्या आठवणी, जुन्या सगळ्या गोष्टी, सगळं काही तो विचारू लागलेला असतो. ईश्वरीची आई त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असते. त्याला लहानपणीच्या काही गोष्टी आठवतात. त्या सगळ्या गोष्टींची तो उजळणी करत असतो आणि खरंच लहानपण तुमचं किती छान होतं असं कौतुकाने इथे ईश्वरीची आई बोलते. पण तो तिला म्हणत असतो की मला ना ईश्वरीला भेटायचं आहे आणि ईश्वरीला भेटल्यावरच मी काही गोष्टी क्लिअर करणार आहे. मी तिला किती ते दिवसांपासून भेटलेलो नाही. अशा सगळ्या गोष्टी चालू असतात. तर इथे आत्ता ही वेळ नाही शुभंकरला समजावून सांगते ईश्वरीची आई आणि मी नंतर तुला नक्की घेऊन जाईल हेही ती त्याला सांगते. ईश्वरी मात्र आता डिटेक्टिव्ह झाली आहे. तिला सारखा डाऊट येतो आहे की राकेश खरंच आजारी आहे की खोटा आजारी आहे. खरंच तो कोमत असेल का घरच्या सगळ्यांना फसवत आहे पुन्हा एकदा. ईश्वरी आता खूपच जास्त त्याच्यावर डाऊट घ्यायला लागली आहे. नम्रता मात्र आता तिला म्हणू लागते की तू जास्तच करते, चल बरं इथनं बाहेर असं म्हणत तिचा हात खेचते आणि तिला बाहेर घेऊन जाते. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार इथे अंजली डिलिव्हरी झालेली असते. तिला छानशी अशी गोंडस राजकन्या प्राप्त झाली आहे आणि त्या मुलीचा चेहरा इथे तिने दाखवायचं नाही. ईश्वरी आणि अर्णवला त्या दोघांना खोलीतनं बाहेर जायला सांग असं आजीला अंजली सांगते आणि ह्या गोष्टीचं खूप मोठं शॉक आता इथे आपल्याला पाहायला मिळणार. अर्णवला लागला आहे की माझ्या भाचीपासून मला का दूर करते. तर आता अंजलीच्या खुशीसाठी ते दोघंजणं बाहेर जातात. पण आपली ईश्वरी युक्ती काढते आणि नर्स आणि डॉक्टर बनून हे त्या खोलीत जातात आणि तिथे गेल्यानंतर बाळाला चेकअपला घ्यायचं म्हणून ते तिथे जातात. बाळाला चेकअप करता करता छान प्रकारे आपल्या बाळासोबत ते खेळलेले असतात आणि आपल्या छोट्याशा भाचीलाही भेटलेले असतात. आणि ईश्वरीला फार आनंद होतो की अर्णव सरांची इच्छा पूर्ण झाली, त्यांना त्यांच्या भाचीला त्यांच्या मिठीत घेता आलं. चला तर मग पुढे जे काही होणार ते पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.